गंगाखेड शहरातील महात्मा फुले नगरातील प्रतीक्षा विशाल हानवते वय वर्ष 25 या विवाहितेचा शनिवारी सकाळी अचानक मृत्यू झाला होता। सदर मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू असल्याने नातेवाईकांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा होत सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठाण्यातच ठिय्या मांडला। या प्रकाराने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती। मयत विवाहितेने आत्महत्या केली नसल्याचे नातेवाईक सांगत होते आणि सासरच्या मंडळीने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असे सांगितले होते। त्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला होता, कारण गळफास घेतल्यास जे होते ती परिस्थिती नव्हती। तिचा मृत्यू हा संशयास्पद असून आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप होता। त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला होता। त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते। पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी खुनाचा गुन्हा नोंद करता येत नसल्याचे सांगितल्याने नातेवाईकच जास्तच आक्रमक झाले आणि खुनाचा गुन्हा नोंद झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही काळ पोलिसांची तारांबळ उडाली। खुनाचा गुन्हा का दाखल करता येत नाही हे समजावून सांगितले तरी सुद्धा नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने परिस्थिती स्फोटक होत होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण हे नातेवाईकांची समजूत काढण्यात यशस्वी झाले। वातावरण तणावपूर्ण होत असल्याने परभणी मुख्यालय, पिंपळदरी, पालम, सोनपेठ आदी ठिकाणावरून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता। त्यामुळे नातेवाईक अधिकच आक्रमक होत होते। अखेर पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। मयत प्रतीक्षा हानवते हिचे वडील बाबू देवराव ढेरे यांच्या फिर्यादीवरून विशाल हानवते, वैजनाथ हानवते, मुक्ताबाई हानवते, ज्योती सोनवणे यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला। याचा तपास सह पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड, बीड जमादार मारुती माहोर हे करीत आहे। सन 2019 मध्ये प्रतीक्षा ढेरे यांचा विवाह विशाल ननवटे यांच्यासोबत झाल्यानंतर पती विशाल हानवते हा काहीच कामधंदा करीत नव्हता। त्यामुळे काहीतरी काम करा या विषयावरून पती पत्नींमध्ये सारखे वाद सुरू होते आणि त्यातच सासरची मंडळी पती विशालची बाजू घेत होती आणि मयत विवाहितेला प्रतीक्षा हिला मारहाण करीत होते। पुण्यात राहिलेले 5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पैशाच्या कारणावरून जे मारण्याची अनेक वेळा तिला धमकी देत होते। त्यामुळे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते। नातेवाईक 302 कलम लावण्यासाठी अडून बसले होते, पण ते कलम आता कायदेशीररित्या लावता येत नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी सांगत तपासात आणि PM रिपोर्टनुसार कलम वाढवता येतील असे सांगितले। गावमाता न्यूजसाठी शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी।